श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप वेळा असं होतं, आपण मनापासून सेवा करतो, जप करतो, व्रत करतो, तरीही प्रश्न काही सुटत नाहीत. तेव्हा मनात शंका येते, मी इतकी सेवा करते तरी स्वामी माझं ऐकत का नाहीत? पण इथेच एक गुपित आहे. सेवा कमी नाही, पण भाव आणि समर्पण पूर्ण व्हायला हवं. गुरुमाऊलींनी सांगितलेली एक अतिशय प्रभावी सेवा आहे. ती कोणती आहे? जी मनापासून केली तर अडचणी नक्कीच दूर होतील. तर गुरुमाऊलींची पूर्ण समर्पण सेवा कशा प्रकारे करायची आहे? तर सकाळी सुरुवात नामस्मरणाने करायची आहे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वामींचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव 108 वेळा म्हणायचं आहे. पण फक्त ओठाणी नाही तर मनाने घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे दररोज एक दिवा लावायचा आहे. हा महत्त्वाचा नियम आहे. संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना एकच प्रार्थना करायची आहे, स्वामी माझं मन शांत करा आणि योग्य मार्ग दाखवा स्वामी. अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर स्वामीचरित्र वाचन किमान एक अध्याय तरी वाचायचा आहे. दररोज स्वामीचरित्रातील एक अध्याय तरी वाचायचा आहे. वाचन करताना स्वतःला त्या कथेत बघायचं आहे. स्वामी माझ्याशी बोलत आहेत असा भाव ठेवायचा आहे. सर्वात महत्त्वाची सेवा स्वामींना सोपवणे. तर गुरुमाऊली सांगत असतात, तुझं ओझं तू का उचलतोस ते माझ्यावर टाक. दररोज 5 मिनिटे शांत बसायचं आहे आणि मनात बोलायचं आहे, स्वामी माझा हा प्रश्न आहे. आता तो तुमच्याकडे जो प्रश्न आहे तो हे खूप शक्तिशाली आहे. आणि स्वामींना असं म्हणायचं आहे, स्वामी माझा प्रश्न लवकरात लवकर सोडवा असं म्हणायचं आहे. हे खूप शक्तिशाली आहे. त्यानंतर अन्नदान किंवा छोटी मदत. आठवड्यातून एक वेळ तरी कोणालाही अन्न द्या किंवा मदत करायची आहे. कारण स्वामी म्हणत असतात, दुसऱ्याला दिलं म्हणजे मला मिळालं, मला दिलं अशा प्रकारे होत असतं. संयम आणि विश्वास सर्वात कठीण पण आवश्यक अशी आहे. लगेच परिणाम नाही दिसले तर सेवा थांबवायची नाही. शंका आली तरी विश्वास सोडायचा नाही. खरा बदल कधी सुरू होतो? जेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी मला कसं पाहिजे ते नको, तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. त्या क्षणापासून चमत्कार सुरू होत असतात. त्यानंतर शक्तिशाली मंत्र दररोज 21 वेळा म्हणायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी करतो आणि मनाला शक्ती देत असतो. तर तुम्ही सेवा करत आहात म्हणजे स्वामी तुमच्याकडे लक्ष देत आहेत. कधी उत्तर लगेच मिळत नाही, कारण स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत असतात. म्हणून थांबायचं नाही, सेवा सोडायची नाही, विश्वास कधीही कमी करायचा नाही. जिथे तुमची ताकद संपते तिथूनच स्वामींची कृपा ही सुरू होत असते. त्यानंतर गुरुमाऊलींची गुप्त सेवा मन शुद्धी आणि स्वीकार ही सेवा आहे. खूप लोक सेवा करतात पण एक चूक करत असतात, मी इतकं केलं तरी माझं का नाही होत. ही भावना म्हणजे अपेक्षा असते आणि अपेक्षा म्हणजेच दुःखाचं मूळ असतं. गुरुमाऊली सांगत असतात, सेवा करताना अपेक्षा ठेवायची नाही, परिणाम हे माझ्यावर सोडायचे असतात. त्यानंतर 7 दिवसांची प्रभावी साधना आहे. नक्की अनुभव येतो. ही सेवा तुम्ही सलग 7 दिवस करा. दिवस 1 ते 7 एकच नियम, कोणालाही वाईट बोलायचं नाही, मनातसुद्धा द्वेष ठेवायचा नाही. हे खूप कठीण आहे पण खूप शक्तिशाली आहे. सकाळचा नियम काय आहे? उठल्यावर पाण्याचा 1 ग्लास घेऊन स्वामींचं नाव घ्या आणि मनात बोला, स्वामी आजचा दिवस तुमच्याकडे सोपवते आहे. संध्याकाळची सेवा खूप प्रभावी आहे. 1 दिवा लावायचा आहे आणि 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थ माझे सर्व अडथळे दूर करा. मंत्र आणखीन 1 वेळा ऐका, श्री स्वामी समर्थ माझे सर्व अडथळे दूर करा. अशा प्रकारचा मंत्र 11 वेळा स्वामी समर्थांच्या समोर बसून म्हणायचा आहे. रात्रीची माफ करण्याची सेवा म्हणजे झोपण्याआधी डोळे बंद करायचे आणि 2 मिनिटे ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना मनात माफ करा आणि स्वतःलाही माफ करा.
ही सेवा तुमच्या आयुष्यातील अडकलेली ऊर्जा मुक्त करत असते. त्यानंतर स्वामींची परीक्षा ओळखण्याचा मार्ग. जेव्हा सतत अडचणी येतात, मन खूप बेचैन होत असतं, सेवा करूनही काही होत नाही असं वाटतं, तेव्हा समजून घ्या स्वामी तुमचा विश्वास तपासत आहेत. खूप शक्तिशाली गुरुमाऊलींचा खास उपाय आहे. हा कोणता आहे? हा उपाय कधी करायचा? तर गुरुवारी करायचा आहे. गुरुवारी एक छोटा उपाय करायचा आहे. पिवळं फूल घ्यायचं आहे, स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि बोलायचं आहे, स्वामी माझ्या जीवनातील अडचणी तुमच्याकडे सोपवते आहे. मग ते फूल एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे. हा उपाय ऊर्जा बदलतो आणि मार्ग मोकळा करत असतो. जेव्हा खरा बदल कधी होत असतो? जेव्हा तुम्ही हे समजता, प्रश्न संपणे म्हणजे समाधान नाही, तर त्या प्रश्नाला स्वीकारण्याची ताकद मिळणे म्हणजे खरा आशीर्वाद असतो. तर अजून एक गुपित बहुतेक लोकांना तर माहीतच नाही. तुम्ही जितकं कंट्रोल सोडता तितकं स्वामी तुमच्यासाठी काम करतात. स्वामी तुमची परीक्षा घेत नाहीत, ते तुम्हाला तयार करत असतात मोठ्या आनंदासाठी, मोठ्या यशासाठी, मोठ्या शांतीसाठी. तुम्ही हार मानायच्या अगदी आधी स्वामी तुमच्यासाठी सगळं बदलायला सुरुवात करत असतात. लक्षात ठेवा, तुम्ही किती सेवा केली हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती विश्वास ठेवला हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा उघडतो, तो म्हणजे स्वामींच्या कृपेचा असतो. आणि तो उघडला ना तर तुमचं आयुष्य तिथून पूर्ण बदलायला सुरुवात होत असते. म्हणून थांबायचं नाही, थकायचं नाही आणि कधीच हार मानायची नाही. कारण तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या पाठीशी स्वतः स्वामी उभे आहेत. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी. तुमचा प्रत्येक प्रश्न हा सुटणारच आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, जिथे तुमचा विश्वास अढळ आहे तिथेच स्वामींची कृपा ही अटळ असते. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की आपण शांत बसून फक्त विचार करतो, स्वामी आता माझं काय होणार? पण त्या शांततेतही एक अदृश्य शक्ती तुमच्यासाठी काम करत असते. तुम्हाला दिसत नाही, पण स्वामी तुमच्यासाठी मार्ग तयार करत असतात. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत असते, प्रत्येक वेदना त्यांनी पाहिलेली असते आणि योग्य क्षणी ते सगळं आनंदात बदलणार आहेत. म्हणून अजून थोडं सहन करा, अजून थोडा विश्वास ठेवा. कारण ज्या दिवशी स्वामी कृपा करतील ना, त्या दिवशी तुमचं नशीबच नाही तर तुमची ओळखही बदललेली असेल. आणि त्या क्षणी तुम्ही एकच म्हणाल, स्वामी उशीर झाला पण निर्णय तुमचा योग्यच होता. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी कधीच उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. फक्त एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.